अमरावती डीएफओवर महिला आरएफओने केले गंभीर आरोप 2 वर्षांपूर्वी मेळघाटातील हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने वनविभाग हादरला असून आता अमरावतीच्या महिला वन परिक्षेत्र अधिकाऱ्याने अमरावतीच्या वनसंरक्षकावर गंभीर प्रकारची तक्रार केली आहे। 10हून अधिक पाण्याच्या तक्रारींमध्ये वनरक्षकांचे कारनामे उघड झाले आहेत। या प्रकरणी वनविभागाने राज्य वनप्रमुखांच्या कारवाईवर लक्ष ठेवले आहे। वन विभाग प्रमुखांसह राज्य महिला आयोगाकडे तक्रार आली आहे। अवघ्या 8 महिन्यांपूर्वी रुजू झालेले अमरावतीचे वनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्यावर एका महिला आरएफओने गंभीर आरोप केले आहेत। मिश्रा यांच्या तुघलकी आणि युपीराजचा पर्दाफाश संबंधित महिला वन अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आले आहे। सध्या उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्या बंगल्याची डागडुजी सुरू असून या बंगल्यावर बजेटची मंजुरी घेता लाखो रुपये खर्च केले जात आहेत। मशरूम बागेसाठी फर्निचर साफसफाईचे साहित्य खरेदी करण्यासाठी वनसंरक्षक बंगल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। वडाळी येथील वन विश्रामगृहावर मित्रांना मांसाहार दिला जातो। तक्रारीत म्हटले आहे की जेव्हा एका महिला वन अधिकाऱ्याला शासकीय वन विश्रामगृहात मांसाहारी निबंध करण्यास भाग पाडले, नॉन व्हेजची विनंती करा आणि नर्सरीमध्ये गाणी गा अशा प्रकारचे मागणी करतात। अमरावती वन राखीव विभागांतर्गत पिंपळखुटा नर्सरी येथे नोव्हेंबर महिन्यात महिला सहाय्यक वनसंरक्षक आणि तक्रारदार आरएफओ यांना गाणे गाण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप वनसंरक्षक मिश्रा यांच्यावर केला आहे। या महिला वन अधिकाऱ्यांनी गाणे गायले नसल्याने उपवनसंरक्षक जेवता निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे। अमरावतीचे वनसंरक्षक अमितकुमार मिश्रा हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत। त्याच्या गावी जाते तेव्हा विमान भाडे खर्च करण्यास सांगतो। एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल असताना सर्व खर्च तक्रारदार महिला अधिकाऱ्याने केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे। मुख्य संपादक जयकुमार बुटे।